तिकडे माढा तालुक्यातल्या अंजनगाव खेलोबा मधल्या पुतळ्यावरना सुरू झालेला वाद आता आणखीन चिघळलाय। बघा, पुतळा स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झालेत। त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलंय। प्रशासनाकडून कोणताही ठोस तोडगा न निघाल्यामुळे हाके यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावरच मुक्काम केलाय। थेट दृश्य आपण माढ्यातली पाहतोय। अंजनगाव खेलोबा मधल्या पुतळ्याचा वाद आता आणखीन चिघळलेला आहे। तर यावरून आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रात्रभर रस्त्यावरच ठिय्या मांडल्या। पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता प्रशासन यावर काय कारवाई करणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपण दृश्य पाहतोय की लक्ष्मण हाके यांनी रस्त्यावरच आंदोलन सुरू केलेलं आहे। काल रात्रभर त्यांनी हे आंदोलन केल्याचं करते। आपण थेट जाऊयात प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडे। भारत, दृश्यांमध्ये दिसतंय की दोन गट आमने सामने आलेले आहेत। पोलीस प्रशासन देखील हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या तिथे काय स्थिती निर्माण झाली आहे? खरं तर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्यावरून दोन गटांमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावरती तणाव आहे। काल लक्ष्मण हाके या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। रात्रभर ते या ठिकाणी बसले आहेत। मात्र सकाळपासून मराठा समाज आणि धनगर समाज आमने सामने आलेले आहेत। आपण आता व्हिडिओमध्ये बघतोय की खरं तर दोन्ही गट आता बॅरिकेडिंग तोडून आमने सामने येण्याची परिस्थिती आहे। मात्र या सगळ्या परिस्थितीवर पोलीस मात्र हातबल असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। अनेक मराठा बांधव, धनगर बांधव या ठिकाणी येत आहेत आणि एकमेकाला समर्थन देतात। खरं तर हा वाद निवळण्याची गरज आहे, कमी होण्याची गरज आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा राज्य सरकारच्या मंत्र्यांनी या ठिकाणी लक्ष घालण्याची खरंच आता गरज आहे। तर हे दोन्ही समाज समोर आले तर राज्यामध्ये किंवा या भागामध्ये मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। भारत, आपण पाहतोय की काल रात्रीपासूनच लक्ष्मण हाके जे आहेत त्यांनी रस्त्यावरच आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। लक्ष्मण हाके आणि प्रशासनात काही बातचीत झालेली आहे का? कोणता ठोस तोडगा निघालेला आहे का? खरं तर हा तोडगा काढण्यासाठी रात्रभर सोलापूरचे एसपी साहेब लक्ष्मण हाके आणि आमदार अभिजित पाटील यांच्या समवेत बैठक झाली होती। ही जी जागा आहे पुतळा उभारलेली, ही जागा मोजून कोणाच्या हद्दीमध्ये येते। जर ही देवस्थानच्या हद्दीत येत असेल तर तो काढण्याचा देखील मान्य केलं। मात्र ही जर जागा देवस्थानच्या हद्दीत येत नसेल तर तो पुतळा तिथं ठेवण्याचा देखील सामोपचाराने निर्णय घेण्याचं ठरलं होतं। मात्र लक्ष्मण हाके यांना तो मोजणीचा जो निर्णय आहे तो मान्य नसल्यानं त्यांनी परत ते आंदोलनामध्ये आता सहभागी झालेले आहेत। भारत, दृश्यांमध्ये दिसतंय की मोठ्या प्रमाणात इथे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। हे दोन गट नेमके कोणते आहेत? काही विशिष्ट समाजाचे ही दोन गट आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मराठा समाजातील काही तरुणांनी बसवला होता आणि हे जे खेलोबाचे मंदिर आहे देवस्थान, ते धनगर समाजाचं इथं देवस्थान आहे आणि त्या देवस्थानला चिटकून ज्या रिकाम्या जागेमध्ये पुतळा उभारला आहे त्यामुळे धनगर आणि मराठा हा खरा आता वाद निर्माण झालेला आहे आणि या गावाला खरं तर छावणीचं स्वरूप आलेलं आहे। पोलीस देखील मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि 2 दिवसापूर्वी या ठिकाणी दगडफेक देखील झाल्याची घटना घडली होती। मात्र त्यानंतर देखील पोलिसांनी हा प्रयत्न वाद सोडवण्याचा प्रयत्न। नक्कीच, धन्यवाद भारत। या सविस्तर आढाव्यासाठी वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेतच राहू। आपण ही दृश्य पाहतोय माढ्यातल्या अंजनगाव खेलोबा मधली पुतळ्यावरना या ठिकाणी मोठा वाद सुरू झालेला आहे।